लाडकी बहीण योजनेचा लाभ 14,298 पुरुषांनी घेतल्याची धक्कादायक माहिती समोर आली। 10 महिन्यांपर्यंत या लाडक्या पुरुषांना 21,44,00,000 रुपयांचं वाटप देखील करण्यात आले। अधिकृत सूत्रांनी ही माहिती दिली। योजनेच्या लाभार्थ्यांच्या छाननीत हा सगळा प्रकार उघड झाला। ऑगस्ट 2024 मध्ये योजनेचा लाभ द्यायला सुरुवात झाली। लाभार्थींच्या यादीमध्ये 14,298 पुरुष सुद्धा घुसले। त्यांना कुणी घुसवलं, छाननी कुणी केली आणि महिलांसाठीच्या योजनेवर पुरुषांनी डल्ला कसा मारला, त्यासाठी जबाबदार कोण, असे प्रश्न आता निर्माण झालेत। सार्वजनिक वितरण प्रणालीमध्ये उपलब्ध असलेल्या डेटाची पडताळणी केली असता आणखी सुद्धा गंभीर बाबी समोर आल्या। आता हे 21 कोटी रुपये राज्य सरकार पुन्हा वसूल करणार का, असा सवाल विचारला जातो। ते 14,298 पुरुषांना लाडकी बहीणचा लाभ मिळाला। 10 महिन्यात 21,44,00,000 रुपयांचं लाडक्या पुरुषांना वाटप झालं। योजनेच्या लाभार्थ्यांची छाननी करताना हा सगळा प्रकार उघड झाला। पुरुषांनी डल्ला मारला कसा, जबाबदार कोण, हे शोधण्यासाठी कागदपत्रांची छाननी आता होणार आहे। 2,36,014 लाभार्थींबाबत संशय। लाडक्या पुरुषांना दिलेलं मानधन आता सरकार परत घेणार का, असा सवाल विचारला जातो। मतासाठी त्यावेळेस केलेली योजना आहे। आता तिच्यातले लूपहोल्स समोर येत आहेत। नियम कायदे त्यावेळेसही होते, परंतु ते पाळले गेले नाही। सरसकट मताच्या प्रलोभनाने सगळे फॉर्म स्वीकृत केले आणि त्यात आता पुरुषांचे झाले असं तुम्ही सांगताय। सरकारने जर पुढे आणलं असेल तर मला असं वाटतं या सगळ्या गोष्टी गंभीर आहे। आता याच्यातून कोणाला वसूल करावं न करावं, अधिकाऱ्यांनी नीट फॉर्म भरले नाही भरले, या सगळ्या गोष्टी तर चौकशीच्या आहेत। दुर्दैव आहे महाराष्ट्रामधल्या सरकारी तिजोरीवर आपल्या निवडणुकीच्या संदर्भातून निर्णय घेत असताना चुकीच्या पद्धतीने अशा पद्धतीने योजना राबवली आणि त्याचा फटका आणि त्याचे पैसे हे सर्वसामान्य माणसाचे गेलेले आहेत। आता तर पुरुषांनी सुद्धा लाभ घेतलेला आहे। म्हणजे यंत्रणा किती पोखरलेली आहे, किती भ्रष्टाचारामध्ये या ठिकाणी धाडस वाढलेलं आहे, सरकारची भीती राहिली नाही, हे चित्र आपल्याला समोर दिसतंय। लाडक्या बहिणीचे पैसे महिलांना तरी मिळालेत, पण पुरुषांना पण मिळाले, तशा प्रकारची माहिती समोर आली आहे। सरकारचा कारभार कसा सुरू आहे असं म्हणायचं? त्यांना ते वेगळ्या कॅटेगरीतले लाडकी बहीण समजत असावेत। या महिन्यातले पण लाडक्या बहिणीचे पैसे आम्ही रिलीज केलेले आहेत, ते त्यांच्या अकाउंटला जातील। ही योजना ज्यावेळेस आणली त्यावेळेस अतिशय चांगल्या भावनेने ज्या गरीब महिला आहेत त्यांना काही ना काही आपल्याला कसे सहकार्य करता येईल म्हणून ती योजना आणलेली आहे। त्याच्यात मधल्या काळामध्ये पण तुम्ही बघितलं, काही जण नोकरी करणाऱ्यांची पण नावं आली। जसं जसं एक एक गोष्टी लक्षात येत आहेत तसं तसं आम्ही ती नावं कमी करतोय। आता पुरुष लोकांची यायचं काही कारणच नाही। जर आलेली असतील तर ही योजना पुरुषांची करता नव्हती, त्यांना मागं जर पैसे गेलेले असतील